नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एव्हरीडे मिल्क पावडर पासून बनवलेला चहा। आपण चहा वेगवेगळ्या प्रकारचे बघतो, पण आज मिल्क पावडर पासूनचा चहा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते। या अगोदर पण मी ही रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केली होती। आज पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते। हा 1 कप भरून मी पाणी इथे गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर बघा, यासाठी मी इथे 2 वेलची, हा एवढा अद्रकचा तुकडा आणि हा 1 दालचिनीचा छोटा तुकडा हा टेचून याच्यामध्ये टाकायचा आहे। पाणी गरम होतंय मैत्रिणींनो, तोपर्यंत आपण हे वेलची, अद्रक आणि दालचिनी कुटून घेऊया। आता हे 1 कप चहासाठी मी इथे 10 रुपयाची बघा अशी मिल्क पावडर मिळते। 10 रुपयाचं मिल्क पावडर एव्हरीडेचं ते घ्यायचं आहे। आता हे गरम झालेलं पाणी जे आहे त्या पाण्यामधून आपण या मिल्क पावडर मध्ये थोडंसं हे मिल्क पूर्ण 1 पॉकेट जे आहे, पूर्ण 1 पॉकेट ह्याच्यामध्ये ओतून त्याच्यामध्ये गरम पाणी मिक्स करायचं आणि गरम पाण्यामध्ये ही पावडर मिक्स करून घ्यायची। पूर्ण एकजीव मिक्स करून घ्यायची। आता यामध्ये आपण हे कुटून घेतलेलं अद्रक, वेलची टाकून द्यायची। त्यानंतर 1 चमचा चहा पावडर, छान उकळी येऊ द्या 2 ते 3 मिनिटं मैत्रिणींनो। यामध्ये 1 चमचा, तुम्हाला जितकं गोड लागतं तितकं तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाका। मी इथे 1.5 चमचा साखर टाकते। 1-2 मिनिटं चहाला चांगली उकळी येऊ द्या, म्हणजे आपण अद्रक, वेलची टाकलेलं आहे त्याचा स्मेल चहामध्ये पूर्ण उतरतो। मैत्रिणींनो, चहाला छान उकळी आलेली आहे। आता आपण ही मिल्क पावडर जी मिक्स केली आहे गरम पाण्यामध्ये ती ओतायची। चहाला मस्त चमच्याने हलवून घ्यायचं आणि पुन्हा 1 उकळी काढायची चहाला। तयार आहे मैत्रिणींनो आपला मिल्क पावडर पासून बनवलेला चहा। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।